अनोळखी वधू भागसह अभिजितच्या हातातून किल्ली खाली पडली. सगळे त्या लोखंडी दरवाजाकडे पाहत होते. आतून पुन्हा आवाज आला, "अभिजित, मला बाहेर काढ." अभिजितच्या डोळ्यात अश्रू आले. तो हळू आवाजात म्हणाला, "आई, तू आहेस का?" काही क्षण शांतता पसरली. मग आतून उत्तर आलं, "हो, मीच आहे." अभिजित दरवाजाकडे धावणार इतक्यात आजीने त्याचा हात घट्ट पकडला. "नको." अभिजित संतापून म्हणाला, "आजी, आजी, आई आत आहे. तू मला थांबवतेस का?" आजीच्या डोळ्यात भीती होती. ती म्हणाली, "हा तुझ्या आईचा आवाज नाही." अभिजित थबकला. "मग कोणाचा आहे?" आजीने हळू आवाजात उत्तर दिलं, "हा आवाज तुला त्या दरवाजाच्या आत खेचण्यासाठी आहे." तेवढ्यात दरवाजावर जोरात आवाज आला, धाड. सगळे दचकले. दरवाजा आतून हलत होता. अन्वी घाबरून मागे सरकली. अचानक तिच्या मनगटावरचं काळं चिन्ह पुन्हा चमकू लागलं. ती वेदनेने म्हणाली, "अभिजित, माझ्या हाताला काहीतरी होतंय." अभिजितने तिचा हात पाहिला. काळ्या चिन्हाभोवती आता लाल रंगाची एक बारीक रेषा तयार झाली होती. आजीने ते पाहताच डोळे मिटले. "देवा, म्हणजे ती वेळ पुन्हा आली?" अभिजितने विचारलं. "कसली वेळ?" आजी काहीच बोलली नाही. तेवढ्यात तळघराच्या कोपऱ्यात पडलेली जुनी डायरी आपोआप उघडली. पानं वाऱ्याशिवाय उलटू लागली. पण एक पान अचानक थांबलं. त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, "25 वर्षांपूर्वी लग्नाच्या रात्री." अभिजितने ते वाचायला सुरुवात केली. डायरीत लिहिलं होतं, त्या रात्री अन्विता सत्य सांगणार होती, पण तिला कोणीतरी थांबवलं. तिने एक लहान मुलाला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला. अभिजितच्या चेहऱ्यावर प्रश्न उमटला. "लहान मुलगा?" तो पुढचं पान उलटतो, पण ते पान फाटलेलं होतं. फक्त एक छोटासा फोटो तिथे चिकटलेला होता. अभिजितने फोटो हातात घेतला. तोच फोटो, जो रहस्यमय वधूच्या हातात होता. फोटोमध्ये एक लहान मुलगा उभा होता आणि त्याच्या शेजारी अन्विता उभी होती. अभिजितच्या हातातून फोटो जवळजवळ खाली पडला. "हा मुलगा मी आहे." आजीने मान खाली घातली. अभिजित तिच्याकडे पाहत म्हणाला, "आजी, मला सगळं सांग." आजीच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, "हो, आता तुला सत्य कळायलाच हवं. 25 वर्षांपूर्वी अन्विताने तुला वाचवलं होतं." अभिजित स्तब्ध झाला. "पण कशापासून?" आजी उत्तर देणार इतक्यात दरवाजाच्या आतून पुन्हा आवाज आला. यावेळी तो आवाज आईचा नव्हता. तो आवाज एका तरुण मुलीचा होता. "अभिजित, आजीवर विश्वास ठेवू नकोस." सगळे एकमेकांकडे पाहू लागले. आजीच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. अभिजितने विचारलं, "हा आवाज कोणाचा आहे?" आजीने काहीच उत्तर दिलं नाही. अचानक दिवा बंद झाला. पूर्ण तळघर
काळोखात बुडालं आणि त्या अंधारात कुणीतरी अभिजितच्या कानाजवळ कुजबुजलं. तुला अजूनही आठवत नाही ना त्या रात्री तू काय पाहिलं होतंस? अभिजित घाबरून मागे वळला, पण तिथे कोणीच नव्हतं. दिवा पुन्हा लागला आणि समोर लाल साडीतली रहस्यमय वधू उभी होती. यावेळी तिच्या हातात फोटो नव्हता. तिच्या हातात एक जुनी चावी होती. ती हळूहळू अभिजितकडे आली आणि म्हणाली, तुझ्या आईला मी मारलं नाही. अभिजितच्या डोळ्यात आश्चर्य आलं. ती पुढे म्हणाली, पण तुझ्या आईला वाचवण्याची संधी तुझ्या आजीकडे होती. आजी घाबरून मागे सरकली. खोटं आहे. वधू हसली. पण मग सांग आजी, 25 वर्षांपूर्वी तू तो दरवाजा स्वतःच्या हाताने का बंद केला होतास? आजीच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. ती काहीतरी बोलणार इतक्यात लोखंडी दरवाजा अचानक स्वतःहून उघडला. कर्र. सगळ्यांनी आत पाहिलं. आत एक छोटी खोली होती. खोलीच्या मध्यभागी एक जुनी खुर्ची होती आणि त्या खुर्चीवर अभिजितच्या आईचा जुना फोटो ठेवलेला होता. फोटोखाली एक चिठ्ठी होती. अभिजितने ती उचलली. त्यावर फक्त एकच वाक्य लिहिलं होतं, अभिजितला सत्य सांगण्याची वेळ आली आहे. आणि त्याच क्षणी खोलीच्या आतून एका स्त्रीचा आवाज आला, अभिजित, मी अजून जिवंत आहे. अभिजितच्या डोळ्यात आश्चर्य भरलं, कारण हा आवाज यावेळी खरोखरच त्याच्या आईचा होता. भाग 6 समाप्त. पुढील भागात अभिजितची आई खरंच जिवंत आहे का? 25 वर्षांपूर्वी आजीने कोणता भयंकर निर्णय घेतला? अन्विताने अभिजितला नेमकं कशापासून वाचवलं होतं? आणि रहस्यमय वधूला अभिजितच्या कुटुंबाबद्दल इतकं सगळं कसं माहीत आहे? हे सगळं जाणून घेण्यासाठी पहा